जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, असं म्हणतात की आपल्या आयुष्यात जेव्हा कधी चांगली किंवा वाईट वेळ येते तेव्हा स्वतः ईश्वर आपल्याला संकेत देत असतात. परंतु कधी कधी आपल्याला हे संकेत समजत नाहीत, कारण आपल्याला त्या गोष्टींबद्दल जास्त माहिती नसते. देव तुमच्यावर प्रसन्न आहे किंवा आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे तर काही संकेत तुम्हाला आधीच कळतात. असे म्हणतात की जे प्रत्येक क्षणी भगवंताचे स्मरण करतात, ज्यांचे मन शुद्ध असते आणि ज्यांचे आयुष्य परोपकारात व्यतीत होते, त्यांच्यावर भगवंताची कृपा सदैव असते. देव तुमच्या पाठीशी आहे. आता आपली वाईट वेळ निघून जाणार आहे. देवाची कृपा आपल्यावर होणार आहे. या संदर्भात आपल्याला काही संकेत सांगण्यात आले आहेत. ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल तुम्हाला जरा भीती वाटू लागली तर देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत असे मानले जाते. ज्यांच्यावर भगवंताचा आशीर्वाद असतो, मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब असोत, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. मेहनतीने केलेल्या कोणत्याही कामात यश मिळत असेल तर ती ईश्वराची कृपा समजावी. असे म्हणतात की जे नेहमी साधे जीवन जगतात आणि दिसण्यापासून दूर राहतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतो. जे शुद्ध अंतकरणाचे असतात आणि जाणून बुजून कोणाचाही अपमान करत नाहीत त्यांच्यावर भगवंताची सदैव कृपा राहते. ज्यांचे आयुष्य परोपकारात व्यतीत होते अशा लोकांवर देवाचा आशीर्वाद असतो. गोड स्वभावाचा आणि नम्र लोकांचा सहवास देव कधी सोडत नाही. स्वप्नात मंदिर किंवा देवाची प्रतिमा सतत दिसत असेल तर देवाची कृपा तुमच्यावर आहे असे मानले जाते. जर एखाद्या महत्त्वाच्या कामात चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये काही शंका येऊन तुम्हाला निर्णय घेण्यापासून रोखत असेल तर समजून जा की देव तुमच्या पाठीशी आहे. एका क्षणात डोळे मिचकावणे हे देखील एक मोठे लक्षण आहे. रामायणात असेही सांगितले आहे की जेव्हा श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट झाली तेव्हा बालीला आपला डावा डोळा वळवळत असल्याचे जाणवले. स्त्रियांसाठी डावा डोळा आणि पुरुषांसाठी उजवा डोळा शुभ मानला जातो. शुभ्र नंदीचे दिसणे. शुभ्र नंदीचे दर्शन हे भगवान शिवाचे वाहन आहे. येथे शिव निवास करतो. त्यामुळे सोमवारी शुभ्र नंदी फक्त भाग्यवान लोकांनाच पाहायला मिळतो. जर तुम्हाला सोमवारी नंदी दिसला तर समजावे की नंदीजी तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. काळ्या कुत्र्याचे दिसणे. जर सोमवारी तुमच्या दारात काळा कुत्रा आला तर त्याला शुभ चिन्ह समजा. आपण कुत्र्याशी कधीही दूरसारखे वागू नये. नंदीप्रमाणेच भोलेनाथाला कुत्राही खूप प्रिय आहे. जो कोणी काळ्या कुत्र्याची सेवा करतो त्याला भाकरी खायला घालतो. भगवान शिव नेहमी त्यांच्यावर प्रसन्न राहतात. काळा कुत्रा सोमवारी घरी येणे खूप शुभ लक्षण मानले जाते. तुमच्या आयुष्यातील एक मोठे संकट टळल्याचे हे लक्षण आहे. मातीच्या भांड्याचे दिसणे. सोमवारी दुधाने किंवा पाण्याने भरलेले मातीचे भांडे दिसल्यास हे शुभ लक्षण मानले जाते. तुमच्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे आणि तुमचा वाईट काळ संपणार आहे हे चांगले लक्षण आहे. ज्या घरात काळ्या मुंग्या कळपात फिरत असतील किंवा भिंतीवर रांगेत फिरत असतील तर ते तुमच्या घराच्या प्रगतीसाठी शुभ संकेत मानले जातात. रात्री झोपण्यापूर्वी गायीचे गुंजन ऐकले तर संपत्तीचे लक्षण असू शकते. जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या बाहेर व्हरांड्यात मोर किंवा निळकंठासारखे पक्षी अचानक आले तर ते देवाच्या आगमनाचे लक्षण मानून तिथे देवाची प्रार्थना करावी. स्वप्नात जर तुम्ही स्वतःला स्वच्छ पाण्यात पाहत असाल तर समजून जा की तुम्हाला मोठी लक्ष्मी प्राप्त होणार आहे. तुमची सर्व बिघडलेली कामेही पूर्ण होणार आहेत. स्वप्नात डोंगरावर चढणे.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पर्वत चढताना पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते. भगवान शिवशंकराचा आशीर्वाद तुमच्यावर आहे हे याचे लक्षण आहे. स्वप्नात गायीचे दूध दिसले तर ते सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे तुमची आर्थिक समृद्धी वाढल्याचे दिसून येते. आपल्या ज्योतीतील प्रकाश वाढणे. अग्नी हा 5 घटकांपैकी एक आहे. भगवान शिव अग्नीत वास करतात. जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्या समोर ठेवलेल्या ज्योतीतील प्रकाश अचानक वाढत असेल तर हा असा संकेत आहे की तुमच्या उपासनेवर आणि तुमच्या भक्तीवर ईश्वर प्रसन्न आहेत. अशा वेळी आपण देवाची प्रार्थना केली पाहिजे आणि देवाला आपली इच्छा सांगितली पाहिजे. अगरबत्तीचा धूप. पूजा करताना तुम्ही लावलेल्या अगरबत्ती किंवा धुपातील धूर तुमच्या देवाच्या मूर्तीकडे जात असेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला अपयश येईल. होय, जर देव तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही जे काही काम करण्याचा प्रयत्न कराल त्यात तुम्हाला अपयश नक्कीच मिळेल. तुम्हाला पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागेल. तुमच्या आयुष्यात निराशा येईल जोपर्यंत तुमचे डोळे उघडत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या यशाची किंमत कळत नाही तोपर्यंत असेच घडेल. तुमच्या आयुष्यात दुःख शिगेला पोहोचेल. तुमचे आयुष्य अशा कठीण काळातून जाईल की तुम्हाला असे वाटेल की तुमच्यापेक्षा दुःखी कोणीच नाही. तुमच्या आयुष्यात दुःख शिखरावर असेल आणि तुम्हाला त्यावर उपाय मिळणार नाही. एकामागून एक संकटे तुमच्या आयुष्यात येत राहतील. तुमचा स्वतःवरील विश्वास कमी होईल. सर्वात मोठे लक्षण म्हणजे जीवनातील कठीण प्रसंगातून जात असताना तुमचा स्वतःवरील विश्वास कमी होईल. तुम्हाला वाटू लागेल की माझे जीवन निरर्थक आहे आणि कदाचित मी काहीच करू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील यशाचे दरवाजे चारही बाजूनी बंद होऊ लागतील. सर्व आशा संपतील. जेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख तुमची आशा संपुष्टात येईल आणि तुमच्या मदतीला कोणीही नसेल तेव्हा तुम्हाला दैवी शक्तीचा साक्षात्कार होऊ लागेल. हा तो क्षण असेल जेव्हा तुम्ही स्वतःमध्येच शोध सुरू कराल आणि तुम्हाला स्वतःमध्येच सशक्त वाटू लागेल. जीवनातील हा एक महत्त्वाचा क्षण असेल जेव्हा तुम्ही स्वतःला जाणून घेण्यास सुरुवात कराल. यावेळी तुम्ही स्वतःचे विश्लेषण करू शकता. माझ्या आयुष्यातील अपयशाची कारणे कोणती होती ते तुम्ही पाहू शकाल. यश मिळवण्यासाठी मला पुढे काय करावे लागेल याचीही तुम्हाला कल्पना येईल. जेव्हा आपल्यावर ईश्वराची कृपा होत असते तेव्हा जीवन चरित्रात बदल सुरू होतो. स्वतःचा शोध घेतल्यानंतर तुमच्या जीवनात बदल घडवण्याची हीच वेळ असेल. या क्षणी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला बदललेली दिसेल. हळूहळू तुमच्या चारित्र्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो. यावेळी तुम्ही प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची जोरदार तयारी कराल. जेव्हा आपल्यावर ईश्वर प्रसन्न असतो तेव्हा जीवनातील विजय पराजय याचा अनुभव सांगतो. जीवनातील स्वभाव बदलल्यानंतर आता अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारचा विजय पराजय अनुभवता येणार नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचाही अभिमान वाटणार नाही किंवा काहीही गमावल्याबद्दल दुःख होणार नाही. खरं तर हीच वेळ असेल जेव्हा हे सारे जग तुम्हाला नाटकासारखे वाटेल. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही या जगाच्या मध्यभागी आहात आणि लोक या जगात तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या टप्प्यात तुमचा देवावरील विश्वास वाढेल आणि तुम्हाला हे जग फक्त ढोंगी वाटेल. जेव्हा आपल्यावर ईश्वराची कृपा होत असते तेव्हा श्रद्धेला धक्का लागतो. जेव्हा तुम्हाला असे वाटेल की आता तुम्ही देवाच्या जवळ आहात आणि तुम्हाला या जगाची गरज नाही त्या क्षणी तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडेल जे तुमच्यासाठी कठीण असेल. आता तुम्हाला आयुष्यातील
सर्वात मोठी परीक्षा द्यावी लागेल. जेव्हा देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासाची परीक्षा घेईल, या अवस्थेत एकतर तुम्ही खूप गरीब असाल किंवा तुम्ही इतके श्रीमंत व्हाल की तुम्ही देवाचे अस्तित्व विसरून जाल. डोळ्यांवर भ्रमाची पट्टी बांधली जाईल आणि जर तुम्ही या भ्रमात अडकलात तर तुम्ही या भगवंताच्या परीक्षेत नक्कीच नापास व्हाल. भगवंतावरील आढळ श्रद्धा. जर तुम्ही तुमच्या जीवनातील कोणत्याही परीक्षेत अडकला नाहीत आणि परमात्म्यावर श्रद्धा ठेवली तर हाच तो क्षण असेल जेव्हा तुमची त्या परमेश्वराशी भेट निश्चित होईल. आता तुम्ही स्वतः भगवंताचे अंश व्हाल आणि तुमची भगवंतावरील भक्ती इतकी दृढ होईल की जगातील कोणतीही शक्ती त्याला तोडू शकणार नाही. भक्तांनो, जेव्हा आपल्यावर भगवंताची कृपा होत असते तेव्हा आपल्या घरामध्ये पक्षी येऊन किलबिलाट करू लागतात, त्यांची घरटी बनवू लागतात. तेव्हा आपल्यासाठी हा शुभ संकेत आहे असेही समजून घ्यावे. घराबाहेर पडताना जर एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते देखील आपल्यासाठी शुभ मानले जाते. कधी कधी आपल्या तळहातावर खाज येते तर येणाऱ्या काळात आपल्याला धनलाभ होऊ शकतो. झोपेत असताना स्वप्नात लक्ष्मी माता दिसली तर समजून जा की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. जर तुम्हाला स्वप्नात देवता दिसली किंवा स्वप्नात तुम्ही जर देवाशी बोलत असाल तर हे देखील आपल्यासाठी शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ देवाची कृपा तुमच्यावर आहे. अचानक मंदिराची पूजा किंवा आरती ऐकू आली तर हे देखील आपल्यासाठी शुभ लक्षण आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये पांढरे कबूतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाची शुभ संकेत आहेत. स्वप्नात तारे दिसणे हे देखील शुभ मानले जाते. हे सूचित करते की तुमचे भाग्य लाखात एक आहे आणि तुमचे नशीब तुमच्या सोबत आहे. स्वप्नात मंदिर पाहणे किंवा पूजा करणे हे देखील भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुमचे नशीब खूप चांगले आहे आणि तुम्हाला जीवनात फक्त प्रगती मिळेल. देव सर्व प्रकारे तुमच्या सोबत आहे. देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहे. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला या संकेतांपैकी तुमच्या सोबत कोणते कोणते संकेत घडले आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.